लोहगड पवन मावळात वसलेला एक विलक्षण किल्ला, मान्सून मधलं आवडतं पर्यटन ठिकाण आणि नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे याची लोकप्रियता अजूनच वाढली आहे आणि पर्यटन स्थळ म्हणून आणि एक वारसा स्थळ म्हणून याचा दर्जा अजूनच जास्त उंचावलेला आहे. सुरक्षित पायऱ्यांची चढाई, मजबूत तटबंदी, थरारक पण तेवढेच मनमोहक आणि नयनरम्य व्ह्यू पॉइंट्स एखाद्या किल्ल्यामध्ये असायला हवे असे सर्व घटक आणि मान्सून मधलं आल्हाददायक वातावरण, हे सर्व काही इथे पाहायला मिळतं. एकंदरीत पिंडीच्या आकाराचा दिसणारा लोहगड आणि विंचवाच्या नांगीसारखा आकार असणारा एक चिंचोळा कडा, अर्थातच सुंदर असा विंचू कडा. चला तर पाहूया मान्सून मधला स्वर्गीय लोहगड. सकाळची लोकल पुण्याहून पकडली आणि थेट मळवली गाठलं. मळवलीमधून ऑटो रिक्षा करून थेट लोहगडाच्या पायथ्यापर्यंत गेलो. वाटेत सुंदर असा भाजे धबधबा देखील दिसतो. ढगाळ वातावरण होतं, थंडगार हवा सुटली होती आणि ट्रेक करण्यासाठी अतिशय भन्नाट असं वातावरण होतं. थोडंसं वरती चढताच पवना जलाशयाचा अतिशय सुंदर असा नजारा दिसू लागला. सुंदर अशी दगडी पायऱ्यांची चढाई लोहगडला आहे आणि ठिकठिकाणी असे टप्पे आहेत जिथे थांबून आपण नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकतो आणि फोटोज काढू शकतो. पायथ्याला लोहगड गाव आणि आजूबाजूला पवना जलाशय तसेच पवन मावळातील इतर किल्ले, अतिशय सुंदर असा नजारा दिसत होता. पाठीमागे धुक्यात हरवलेला विसापूर सुद्धा साथ घालत होता. ठिकठिकाणी थांबण्यासाठी टप्पे आणि व्ह्यू पॉइंट्स असल्यामुळे चढाईचा थकवा जाणवतच नाही. खालून पाहिलं असता खूप उंच आणि कठीण वाटणारी चढाई चढताना मात्र जाणवत नाही. मंडळी, आता आपण ट्रेकिंग चालू केलेली आहे आणि सध्या वातावरण मस्त आहे, एकदम ढगाळ वातावरण आहे आणि आज वीकडे आहे, म्हणजे वीकेंड नसल्यामुळं थोडीशी तुलनेनं कमी गर्दी आहे आणि माझ्यासोबत आणखी 3 जण आहेत. फोटो सेशन चालू आहे आणि जबरदस्त आहे. 25 रुपये इथे एंट्री फी आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत येण्यासाठी जे ऑटो वगैरे रिक्षा असतात त्याच्यासाठी 100 रुपये प्रति व्यक्ती लोहगडपर्यंत सोडतात. तर मंडळी, आपल्यासोबत ही मंडळी आहे सध्या. नेहमीप्रमाणे धनंजय, सुमित आहे, त्यानंतर ओंकार आहे, त्या आधीच्या 1-2 ट्रेकमध्ये बघितलं असेल, आणि धनश्री आहे, खूप दिवसांनंतर कमबॅक केलेला आहे. चला तर आता ट्रेक करूया, मज्जा करूया. वातावरण देखील जबरदस्त आहे. लेट्स गो. Just returned from a beautiful trip to Lohgad Fort and trust me, it was magical. पावसाचं धुकं, थंडगार हवा आणि हिरवळ, अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटलं. लोहगड is located in the Western Ghat, which is a UNESCO World Heritage Site. Isn't that amazing? तर मंडळी, सध्या आपण इथे आलेलो आहोत या एका बुरुजावरती आणि इथे एक जुन्या काळातलं शौचालय या ठिकाणी आहे. ते एक चोर दरवाजासारखी रचना आहे इथं, मात्र सध्या तिथं चिखल झाल्यामुळं नाही जाता येत. पायऱ्यांवरून चढत असताना पायऱ्यांच्या बाजूला बसलेली माकडं देखील आपलं मनोरंजन करत असतात. शिवाय आजूबाजूचे नजारे आपल्याला नेत्रसुख देत असतात. कातळात खोदलेली ही गुहा पाहिल्यावर असं वाटतं की हे पाण्याचं टाकं वगैरे असावं, मात्र हे धान्य कोठार होतं आणि जिथे पावसाळ्यामध्येच नव्हे तर वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. जेव्हा पाणी उपलब्ध नसेल तेव्हा आपण इथलं पाणी नक्की पिऊ शकतो. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे खूपच मजबूत आणि भक्कम तसेच सुंदर असे नक्षीदार तसेच लोखंडी सुळे असणारे दरवाजे इथे आपल्याला पाहायला मिळतात. सुरक्षित पायऱ्यांची चढाई असल्यामुळे अगदी बालमंडळी सुद्धा आरामात हा लोहगड किल्ला चढू शकतात. हसत खेळत कधी ही चढाई होते कळतही नाही. आपली ट्रेकिंग आता संपलेली आहे आणि आपण किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत. आता पवना लेकचा खूपच विहंगम असा नजारा दिसतो इकडं आणि सोबत आजूबाजूचे किल्ले पण दिसत आहेत. सध्या थोडंसं फॉगी वातावरण असल्यामुळं खूप लांबचे किल्ले नाहीत दिसत, मात्र इकडं आपल्याला विसापूर किल्ला दिसतोय. त्यानंतर या बाजूला एक त्रिकोणी किल्ला म्हणजे तिकोना आणि इथे शेजारीच तुंग किल्ला आहे. अशा प्रकारे आहे.
किल्ला चढताना थोडी दमजाक झाली, पण वरून दिसणारा व्ह्यू जस्ट वाव. माउंटेन्स, व्हॅली, क्लाउड्स बिलो युअर फीट, एकदम ड्रीमी. हिस्ट्री लव्हर्ससाठी तर ही जागा स्वर्ग आहे. लोहगड हॅज सीन मराठा हिस्ट्री इन्क्लुडिंग द टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. किल्ला पूर्ण चढून वरती जाऊन जर खाली बघितलं तर या दगडी पायऱ्या अतिशय थरारक दिसतात. वाटतही नाही की आपण एवढ्या आरामात वरती आलो आहोत. किल्ला पाहायला सुरुवात केल्या केल्या एक दगडी चाक, त्याच्या बाजूला एक मकबरा आणि बाजूलाच एक सभागृह दिसते आणि त्याच्या बाजूला जुन्या वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात. सभागृहाच्या इथे अजून काही तोफा आपल्याला ठेवलेल्या दिसतात. सध्या आपण सभागृहाच्या जवळ आहोत. इथे एक कबर आपण आत्ताच बघितली आणि त्याच्या बाजूलाच भग्न अवशेष आपल्याला इकडे दिसत आहेत. लोहगडावर खूप सारी दगडी टाकी आहेत. या दगडी टाक्यांमध्ये अतिशय सुंदर रंगीबेरंगी मासे आपल्याला पाहायला भेटतात. यांना पाहण्याचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतो, मात्र याच्यामध्ये कचरा अजिबात टाकू नये. थोडंसं पुढं गेल्यावर आपल्याला एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आणि बाजूला एक सुंदर असा त्र्यंबक तलाव पाहायला मिळतो, ज्यात पावसाळ्यामध्ये खूप स्वच्छ असं पाणी आणि याच्यामध्ये सुद्धा मासे पाहायला मिळतात. सगळीकडे अशी छोटी छोटी टाकी आहेत आणि त्याच्यामध्ये खूपच छोटे छोटे सुंदर लाल कलरचे, ब्राऊन कलरचे मासे आहेत. लोहगडाच्या पठारावर फिरत असताना अतिशय सुखद अनुभव येत असतो. इथून अगदी कड्याच्या बाजूनेच वाटा आहेत ज्या आपल्याला विंचू कड्याकडे घेऊन जातात, मात्र इथे पाय घसरण्याच्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे इथून अतिशय सावधगिरीने आपल्याला आजूबाजूच्या नजाऱ्याचा आनंद घेत आणि कड्यापासून सुरक्षित अंतर ठेवून किल्ला पाहण्याचा आनंद घ्यायचा असतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी वाहत असतं आणि पूर्णपणे गवत बहरलेलं असतं आणि वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं देखील बहरलेली असतात. काही वेळा पर्यटक अति उत्साहात काहीतरी भलतंच करून बसतात आणि मग पावसाळ्यामध्ये अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अशी सुंदर पर्यटनाची ठिकाणं बंद केली जातात. या ठिकाणी गुहा दिसतात आपल्याला आणि इथं दगडी स्तंभ देखील दिसत आहेत, म्हणजे कातळामध्ये खोदलेली गुहा आहे ही आणि 4 स्तंभ आहेत याच्यामध्ये. किल्ल्याचं पठार पूर्णतः चालून गेल्यावर आपल्याला एक मनमोहक आणि थरारक असा नजारा दिसतो आणि हा नजारा म्हणजे विंचूकडा. सध्या आपण विंचूकड्याजवळ आहोत. इथं पाऊस असल्यामुळं पावसाळ्यामध्ये इथं असतंच, म्हणजे इथं एक सूचना लावलेली आहे की विंचूकड्यावरती प्रवेश बंद आहे, तरी पण लोक गेलेली आहेत तिकडं. पाऊस असेल तर शक्यतो जाऊ नका इकडं, रिस्की आहे, कारण तिकडे सेफ्टी मेजर्स जास्त नाहीत, त्याच्यामुळे शक्यतो जाऊच नका. पाऊस नसेल तर जाऊ शकता तुम्ही. इथे जाण्याचा थरार आणि साहसी अनुभव घेण्यासाठी पर्यटक खूप उत्साही असतात, मात्र पावसाळ्यामध्ये इथे जाण्यासाठी निर्बंध ठेवलेला असतो किंवा विंचूकडा पर्यटकांना जाण्यासाठी बंद केलेला असतो. तरी देखील बरेच पर्यटक या सूचनेचं उल्लंघन करत या विंचूकड्यावर जाऊन इथला थरार अनुभवायच्या तयारीत नेहमीच असतात. विंचवाच्या नांगीसारखा आकार असल्याने याला विंचूकडा किंवा विंचूकाटा असं म्हटलं जातं. हा कडा अतिशय चिंचोळा आहे आणि याच्या तटबंदीवरून अतिशय चिंचोळी अशी वाट आहे, जिथून अतिशय सावधपणाने जावं लागतं आणि इथे निष्काळजीपणाला अजिबात वाव नाही. मंडळी, आता आपण विंचूकडा पाहून पुढे आलेलो आहोत. 16 कोणी तलाव आपल्याला दिसतोय. हे बघू शकता, खूपच मोठा तलाव आहे गोलाकार आणि त्याला पायऱ्या सुद्धा आहेत. या किल्ल्याला परिपूर्ण किल्ला बनवणारी खूप सारी ठिकाणं या किल्ल्यावरती आहेत, मात्र त्यातलं एक सगळ्यात सुंदर ठिकाण ते म्हणजे 16 कोणी तलाव. हा तलाव अतिशय सुंदर दिसतो आणि बऱ्याच वेळा पर्यटक हे ठिकाण पाहायचं मिस करत असतात. अतिशय सुंदर अशी दगडी बांधणी असलेला आणि दगडी पायऱ्या असणारा हा तलाव त्या काळी या किल्ल्यावरील एक महत्त्वाचा जलस्रोत असावा. किल्ल्यावरील सैन्य आणि घोड्यांना वर्षभर मुबलक पाणी पुरवठा अशा तलाव आणि तळ्यांमुळे होत असतो.
या किल्ल्याचा समावेश नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये झालेला आहे, ज्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला देखील समाविष्ट आहे. लोहगड हा लोणावळ्याजवळचा एक खूपच सुंदर मजबूत किल्ला आहे. पवन मावळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वपूर्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत येथे लूट केल्यानंतर येथील लूट या लोहगडावरच ठेवली होती असं सांगितलं जातं. बोर घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा लोहगड एक महत्त्वाचा किल्ला होता. बोर घाट हा त्या काळी एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोहगड प्रमाणेच विसापूर, राजमाची हे किल्ले सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. तर मंडळी, आम्ही सगळे आता पावसात भिजलेलो आहोत आणि ट्रेक ऑलमोस्ट आता झालेली आहे आणि किल्ला आता डिसेंड करणार आहोत आम्ही. तर कसा होता एक्सपिरियन्स आता सगळे एक जण सांगा. एक नंबर. धन्यश्री. आम्ही सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस इथे सगळं ऊन वगैरे होतं. आम्हाला वाटलं की आज पाऊस नाही येणार, पण पाऊस आला. मजा आली पण खूप. आणि आज तर शुक्रवार आहे, तर आज जास्त गर्दी नाही. शनिवार रविवार तर जास्त गर्दी असेल, त्यामुळे जर ट्रेकिंगची मजा घ्यायची असेल तर इतर दिवशी यावं, वीकेंडला येऊ, वीकडेजला यावं. तरी देखील ठीकठाक गर्दी आहेच, कारण सध्या सीझन आहे. सीझन पण आहे आणि युनेस्कोने लोहगड हा किल्ला पण घेतलाय, सो त्यामुळे पण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नुकताच ॲड झालेला आहे हा लोहगड, बाकीच्या 10 किल्ल्यांसह. आणि एक 11वा किल्ला जिंजीमध्ये आहे तमिळनाडूच्या इथं. आणि हा आमचा आज पहिला ट्रेक आहे की लोहगड युनेस्को साईट मध्ये सिलेक्ट झालाय ना, समाविष्ट झाल्यानंतर पहिला किल्ला आहे. तर आम्हाला बाकीचे सगळे किल्ले करायचे. सुरुवात आम्ही लोहगड पासून केली. नक्की करूया. धनंजय, सुमित, मस्त वाटलं तसं. पावसाळ्यात एकदम हिरवागार बघून खूप चांगलं वाटलं. पावसाळ्यात हिरवगार असणार. अजून गर्दीची बी अपेक्षा नव्हती केली, गर्दी पण खूप आहे तसं. गर्दी असणारच पावसाळ्यामध्ये. हिरवा निसर्ग पाहिजे असेल तर लोहगडला या. पण मस्त आहे वातावरण. हे बघा, स्वर्गीय वातावरण आहे एकदम. स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्गासारखं वातावरण आहे. स्वर्गीयच वातावरण. आणि सध्या खाली पण असं ढग उतरतायत सध्या, आणि थोडंसं पावसाच्या हलक्या सरी पडतायत. एकदम आल्हाददायक एक्सपिरियन्स आला, मस्त वाटलं, खूप मजा आली. वेगवेगळ्या पर्यटन स्थळाचे स्वर्गीय अनुभव घ्यायचे असतील तर किन ट्रॅव्हलरला सबस्क्राईबर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईबर. येस, करा मंडळी नक्की. आणि अशाच प्रकारे क्वालिटी कॉन्टेंट येत राहील. धन्यवाद. गुड बाय. So if you love forts, nature and a bit of adventure, Lohgad is a must visit. Don't forget to like, share and subscribe for more travel stories.